शिवणचे 7-8 असे तुमचे ही काय मग मागच्या सारखं होईल बघायला तर मला तुमचं डोकं महिंद्रा भाऊ महिंद्रा हे आहे 6 पाटी बाउन्सर आहे 6-7 पाटी हे 6-7 आपण केलं ते नंतर आलं होतं त्याला द्यायला लागेल सांगत तुम्ही म्हणतो म्हणजे बिल लॉस आहे हे नाही वापरलेली हे वापरलेली तुम्ही हे वापरा माझे गॅरंटी जेव्हा हे गोल्ड मेडल भेटलं तेव्हा गॅरंटी आहे हे गोल्ड तुम्ही माझ्याकडून फक्त 2 एकर टाका 4च पाकिट टाका तसा अनुभव यायला नाही आपल्याला 4 पाकिट माझे अजित 155 किंबहुना अजितचा जो बियाण्याचा विषय आहे तो मेजरली अमरावती आणि अकोल्याशी संबंधित आहे. या भागात ते वाहनं फार जास्त चांगल्या प्रकारे चालतात. प्रत्यक्ष मागणीच्या पेक्षा पुरवठा हा जो आहे तो आहे 35 ते 40%. यावर्षी पर्टिक्युलरली बियाण्याचं प्रोडक्शन फेल झालं हेवी सायक्लोन मागच्या वर्षी पडल्यामुळं आणि त्यामुळं पुरवठा हा अकस्मातपणे कमी झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जो काही बियाणं पुरवठा आहे तो जसा जसाही मार्केटला येतो तो शेतकऱ्यांना विक्री होतो. शासनाने परिपत्रक काढलं त्या परिपत्रकाप्रमाणे एका शेतकऱ्याला 2 बॅग आम्ही पुरवत असतो. प्रत्येक होलसेलर हा पहिले रिटेलरला माल देतो आणि रिटेलरच्या इथून ते वाटप होतं. परिस्थिती चांगली आहे. शासन आणि आम्ही प्रयत्नात आहोत की 155 सारख्या इतरही व्हेरायटी आहे त्याच कॅरेक्टरच्या जवळपास व्हेरायटी आहे. शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनीही त्या कॅरेक्टरमध्ये ज्या काही व्हेरायटी आहेत चांगल्या कंपनी नामांकित कंपनीच्या घेऊन जर पेरणी केली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आणि सगळ्यांना मालही भेटेल. अवेलेबिलिटी आता पण जिल्ह्यात किती आमच्या जिल्ह्यात 155 जवळपास 2 लाखाचा सेल आहे. जवळपास 65 ते 70 हजार पाकिट येणार आहे. सध्या बाजारपेठेत अजित 155 किंवा US ॲग्रीचं 70-67 अशा काही नामांकित पंगा कबड्डी अशा काही नामांकित कंपनीचे जे बियाणं आहे त्यासाठी शेतकऱ्यांची सगळ्या ठिकाणी लगबग चालू आहे. त्याचे कारण असे आहे की काही लोकांना मागच्या वर्षी त्या बियाणाचे चांगले अनुभव आले आणि कुठच्या जमिनीला काही हे बियाणे जसे आहे ते पोषक आहे त्याच्यामुळे या बियाण्याची सगळीकडे मागणी आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की हे नामांकित कंपनीचे बियाण्याची जर आपण कृषी केंद्राकडे जर आपण माहिती म्हणजे आपण मागितली तर अवेलेबलच नाही आहे. तर ते पण आता भरपूर त्या रेटमध्ये किंवा ब्लॅकमध्ये अशा काही गोष्टी होईल. तर याच्यावर काहीतरी शासनाने किंवा तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून असा काही तोडगा करायला पाहिजे की सदर जिल्ह्यात तालुक्यात किंवा त्या तिथं जे दुकानदार आहे त्यांना किती स्टॉक गेलेला आहे या सदरच्या बियाण्याचा किती माल त्यांना पोहोचलेला आहे असं वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे कृषी अधिकारी जे पण त्यांना त्याच्यावर त्याचं नियंत्रण असते या सगळ्या अधिकाऱ्यांनी या जर माहिती जर समोर आणल्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या तर ते त्यांना प्रश्न विचारू शकते की तुम्हाला एवढा माल आला तुम्ही कोणत्या तारखेला त्यांना मिळालेला आहे काय मिळालेला असं पेपरच्या मध्ये या माध्यमातून जर दिलं तर हा प्रॉब्लेम भरपूरशा प्रमाणात सॉल्व्ह होऊ शकतो. शेतकरी एवढ्या उन्हातानाचा सगळ्याचा जो त्रास होऊन राहिला आणि त्याच्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी असं जाऊन विचारू शकले पण त्याला काही हे नसते की आहे का नाही आलं तर ते त्यांनी दुकानदारांनी म्हटलं की आमच्याकडे नाही आहे. आपण कोणत्या बेसवर त्यांना म्हणावं. कमीत कमी जर शासनाने एखादा हे केला की जर त्यांच्या किती माल आलेला आहे किती त्यांना माल प्रोव्हाइड झालेला आहे तर त्यानुसार आपण मागणी करू शकतो त्यांना की तुमच्याकडे व तुमच्या दुकानाच्या संदर्भात एवढा माल अजित 155 बॅग मिळाली आहे नाही मला नाही मिळालं. अजित 155च्या बॅगने मिळाल्या उपलब्धच नाही आहे. सध्या तर असं आहे की जर आपण विचारलं तर अजून माल याचाच आहे म्हणते. माल कधी येऊन राहिला कधी आला